हाय, गुड मॉर्निंग. मी अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी शिवते ब्लाऊज. कायम मशीनवर बसू वाटतंय बरं का, पण मशीनवर बसलं की माझे खूप पाय सुजतात. का बरं सुजतात, का सुजतात ही काही मला माहीत नाही, पण मशीनवर बसलं की पाय सुजतात. नाहीतर ब्लाऊज शिवायला मला खूप आवडतं. आणि तसं बघायला गेलं तर 2 प्रॉब्लेम आहेत. मशीन पण आपली बरोबर नाही आहे. अनमोलची छोटी मशीन आहे. व्यवस्थित शिलाई येत नाही, सारखा धागा तुटतोय. रिपेअर करून आणली तरी पण सारखा धागा तुटतोय. मशीनच्या दुकानवाल्यांना दाखवलं तर ते बोलले ही मशीन काय एवढी बरोबर नाही आहे, तुम्ही आहे तशी वापरा. कारण ब्लाऊज शिवायचा असेल तर मग मोठी मशीन घ्यावा लागेल. ही छोटी मशीन फक्त शिलाई टिपाटुपा मारायलाच आहे. एवढी व्यवस्थित ब्लाऊज शिवणार नाही आहे. तर मग काय हाय असंच ब्लाऊज शिवावं लागतं, जसं येईन तसं. नाहीतर मला ब्लाऊज शिवायला खूप आवडतात, पण प्रॉब्लेम 2 आहे. मशीन चांगली नाही आहे आणि मेन म्हणजे आपले पाय चांगले नाही आहेत, कारण पाय खूप सुजतात. आणि मग 2 दिवस मला सुधरतच नाही. आता हे बघा, हे ब्लाऊज मी एक वापरायची पातळ साडी आहे बघा, त्याच्यावरच हे ब्लाऊज मी शिवलं आहे. म्हटलं बसूच तर आपलं शिवावं, तेवढाच व्यायाम होईल. पण मी शिवायला घेतलं आहे लगेच 1-2 म्हणजे बॅक पाठीचं झाला आहे आणि समोरचा घेतला की लगेच पाय सुजले. पण आता कसं का होत नाही, कंप्लीट तर करावंच लागणार आहे ना. तर म्हटलं चला, जे होईन ते होईन, ब्लाऊज तर आज पूर्ण करायचंच आहे. मग काय घेतलं शिवायला. बघू आता काय होतंय. आणि ब्लाऊज कसं वाटलं मी तुम्हाला फोटो टाकते, आणि शिलाई कशी करते ते पण कमेंटमध्ये सांगा. कारण कोणाकोणाचं वेगवेगळं शिलाईचं असतं ना. मी तर माझा काही क्लास वगैरे झालेला नाही आहे. एक महिना फक्त मी क्लासला गेले आणि फक्त मशीन चालवायची शिकले होते. आणि तिने फक्त ब्लाऊजचं माप टाकून दिलं होतं. ते तेवढं माप टाकायचं शिकले आणि मशीन चालायची शिकले 1 महिन्यात. तरीसुद्धा मी फोनवर बघून ब्लाऊज शिवायचं शिकले. आणि आता हे बघा असे ब्लाऊज शिवते. एकदम मस्त आलेलं हे ब्लाऊज घालून. आता मी नाही दाखवू शकत तुम्हाला, पण ब्लाऊजचा फोटो मात्र टाकते कसं शिवलं आहे ब्लाऊज. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.